92 लाख महिलांची नावं लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आली आहेत। सुमारे 38% महिलांची नावं लाडकी बहीण योजनेमधून कमी करण्यात आली आहेत। बीड जिल्ह्यामधून सर्वाधिक 28 लाख महिलांना वगळण्यात आलं। तपासाच्या दरम्यान 14,000 पुरुषांनी योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय। बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशन मध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत आणि त्यांना लाभ सुरू आहे। हे टोटल जे रजिस्ट्रेशन आहे ते जर आपण धरलं आणि हा आता जो लाभार्थ्यांचा जो फायनल आकडा धरला तो हा टोटल मिळून हा साधारणपणे तो आकडा जो आहे तो 90-92 लाखापर्यंत। नाही, कमी करू नये म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं मग माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे ई-KYC योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे। ई-KYCची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकते। महिलांच्या संदर्भात 92 लाख महिलांचं जर वगळलं आहे आतापर्यंत तो आकडा समोर येतो आहे। हे किती बेंबीपासून ओरडले सरकारनं तरी पण 92 लाख महिला वगळल्या आहेत हे काही लपून राहिलेलं नाही। ज्या अटी शर्ती घालून वगळल्या आहेत आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील तुमच्यामध्ये सरकार आणण्यासाठी तिजोरी खाली गेली आणि आता तिजोरीमध्ये तुमच्याकडे पैसे नाहीत पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या गोष्टी रेवडी वाटायला घ्यायला सरकारला मोफत जमिनी द्यायला लाखो करोडोच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालतायत कवडी मोल भावानं त्याच जमिनी विकल्या असत्या तर शेतकऱ्यांना आणि महिलांना मदत करता आली असती।